नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण निघालो आहे गावाला आमच्या भूषण भाऊजींच्या लग्नासाठी। आमच्या गावाकडच्या लग्नाच्या चालीरीती तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि मंडळी, तुम्हाला माहीत आहे का, आपण चाललो आहे अलीकडेच मिसिंग लिंक या हायवेचे उद्घाटन झाले, त्या हायवेने। चला, गणपती बाप्पा मोरया। हा हायवे मुंबई पुणे यांच्यामध्ये खंडाळा घाटात बनला आहे। खूप पाहण्याजोगा आहे। मला तर खूप पाहावंसं वाटत होता, पण गाडी थांबायला अलाउड नव्हती। रोडवर अजिबात गर्दी नव्हती, ट्रॅफिक नव्हते, पूर्ण रोड खाली दिसत होता। कधीतरी एखादी गाडी दिसायची। तुम्ही पण या हायवेने येऊन या हायवेचा अनुभव घ्या, खूप मस्त वाटेल तुम्हाला। हायवेचा बोगदा तर तो बोगदाच पूर्ण 13 किलोमीटरचा आहे। मला तर खूप भारी वाटलं पाहायला। सकाळी लवकर निघलो होतो, भूक लागली होती म्हणून आम्ही आता ह्या तुलसी हॉटेलमध्ये जेवायला थांबलो होतो। चला तर, आणि ह्या तुलसी हॉटेलमध्ये खूप छान जेवण मिळतं। आम्ही नेहमी इथं थांबतो। खूप छान स्वच्छ आणि सुंदर आहे। लहान मुलांना इथं खेळायला पण आहे, त्यामुळे आम्ही नेहमी इथेच थांबतो। इथे शिवला आम्ही दोघी जेवण भरवत होतो, पण शिवचे नखरे काही थांबत नव्हते। इथली मिसळ पाव मुलींना खूप आवडते, त्यामुळे आम्ही मिसळ पावच ऑर्डर केली होती। तुम्ही पण इथे कधी येऊन जा, पुण्यामध्ये आहे हे। जेवण झाल्यानंतर आम्ही आता हे परत निघालो, कारण की आम्हाला आता लवकर पोहोचायचं आहे घरी। जाताना निघोजमध्ये कुंड माऊलीचे दर्शन झाले। निघोजमधील हे खूप प्रसिद्ध ठिकाण आहे, पण आता आपण गडबडीत असल्यामुळे आपण इथूनच दर्शन घेऊया। फायनली आपण आपल्या गावच्या वेशीतून एंटर करत आहोत। आधी आम्ही नवरदेवाच्या घरी गेलो, त्यांना भेटलो, आणि मग आम्ही फायनली आपण आपल्या घरी पोहोचलो आहे। आता उद्या हळद आहे आणि परवा दिवशी लग्न आहे, तर आपण पाहणार आहोत उद्या हळदीची धमाल। तोपर्यंत बाय, धन्यवाद।